मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण थोडक्यात आज अशी माहिती घेणार आहोत की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. उद्या आहे 7 जून, आज आहे 6 जून. उद्यापासून मृग नक्षत्र लागणार आहे आणि पावसाळा उद्यापासून चांगल्यापैकी सुरू होणार आहे. तर आपल्याला या पावसाळ्यामध्ये शेळ्यांची कोणकोणती काळजी घ्यायची की शेळ्या बिमार पडणार नाही आणि बिमार पडण्याचे कारण काय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. व्हिडिओच्या शेवटीला मी चांगले मुद्दे तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यापासून आपल्या शेळ्या बिमार पडणार नाही. कारण की आपल्याला 5 वर्षाचा अनुभव आहे. 5 वर्षामध्ये आपल्या शेळीवरती एक पण म्हणजे पिल्लो किंवा शेळी एक पण दगावलेली नाही किंवा डॉक्टरला बोलायचं आपल्याला काम पडलेलं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या शेळ्यांचं संरक्षण करू शकता. शेळी पालन पावसाळ्यामध्ये जेवढं समजा आपल्याला अडचणी येतात तेवढ्या हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये येत नसतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण आजच्या विषयाला थोडक्यात सुरुवात करूया. तर सर्वप्रथम म्हणजे शेळ्या बिमार पडण्याचे कारणं काय काय आहेत. तर त्याच्यात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये शेळ्या आपल्या बाहेर फिरायला जातात. ज्या आता फिरस्ती आहेत त्यांच्या शेळ्या बाहेर फिरायला, आणि जास्त प्रमाणात जर बिमार पडणारे म्हणलं शेळ्या तर फिरस्ती आहेत. ज्या बंदिस्त आहेत त्यांच्यामध्ये 25% 20 ते 25% बिमार पडण्याची शक्यता असते. पण 90% ही बिमार पडण्याची शक्यता ही बंदिस्त फिरस्ती शेळी पालनामध्ये असते. ती कशामुळे असते? पावसाळ्यामध्ये शेळ्या फिरायला जातात, चरायला जातात, आणि चरायला गेल्याच्या नंतर पाऊस जर आला, जास्त कमी पाऊस झाला की शेळ्या भिजतात, आणि भिजल्याच्या नंतर त्यांना शेळ्यांना सर्दी होणं, सर्दी झाल्याच्या नंतर त्याच्यापासून काय होतं, आपण दुर्लक्ष जर केलं तर त्याच्यापासून न्यूमोनिया होतो. न्यूमोनिया झाल्याच्या नंतर त्यांच्या फुफ्फुसामध्ये किंवा मग मेंदूमध्ये ताप जातो. ताप गेल्याच्या नंतर शेळी 1 ते 2 दिवसामध्ये दगावते. हे झालं सगळ्यात महत्त्वाचं कारण. त्याच्यानंतर नंबर 2चं कारण जर म्हणलं तर शेळ्यांना काय होतं, बाहेर ज्यावेळेस नवीन चारा उगलेला असतो, जे पालवी म्हणतो आपण त्याला, पालवी, जे पालोर फुटलेला असतो गवताचा, ते गवताचा पालोर जर खाल्ला शेळ्यांना तर त्यांच्या तोंडाला जो होणारा, त्याला पाल्या रोग म्हणतात. आमच्याकडे, तुमच्याकडे काही मावा म्हणतात, काही भाषात मावा म्हणतात, काही भाषात पाल्या रोग म्हणतात. जे असं पुढं येतात तो इथं होटाभोवताली, आणि त्याच्यामुळे ते शेळ्यांना खाता येत नाही. एखाद्या दिवस त्याच्यात आसळे पण पडू शकतात. नाही जर लक्ष दिलं तर ते शेळ्यांना चारा खाता येत नाही. हे नंबर 2चं पावसाळ्यामध्ये येणारं ही एक बिमारी आहे. त्याच्यानंतर शेळ्यांना सर्दीचं प्रमाण जास्त पावसाळ्यामध्ये होतं. पावसाळ्यामध्ये सर्दीचं प्रमाण कशामुळे होतं की थंडगार वातावरण असतं. अशा वातावरणामध्ये आपण पावसाळ्यामध्ये बाहेर फिरायला नेतो शेळ्या, आणि पाऊस पडल्याच्या नंतर त्या बिमार समजा सर्दी होते. त्याच्यानंतर काय होतं, पावसाळ्यामध्ये शेळ्यांना सगळ्यात जर म्हणलं तर जे आता हे शेड दिसतोय आपला, तर या शेडमध्ये ज्यावेळेस आपण शेळ्या बांधतो संध्याकाळी, त्यावेळेस इथं कोरडं पाहिजे. इथं जर ओला असेल आणि त्या ओल्यावरती जर तुमची शेळी बसली तर त्या शेळीला ताप येण्याची शक्यता असते, बिमार पडते शेळी. त्याच्यानंतर आता त्याच्या खाली काय होतं, गोबा. हा गोबा इतका म्हणजे उन्हाळ्यासाठी हिवाळ्यासाठी चांगला आहे, पण पावसाळ्यामध्ये या गोब्यावरती काय होतं, शेळीनं लघवी केली की ती शेळीच्या लघवी पावसाळ्यामध्ये काय होतं, थंड वातावरण असतं आणि ओलावा जास्त असतो. त्या ओलाव्यामुळे काय होतं, हे लवकर कोरडं पडत नाही, आणि मग त्या थंड याच्यावर बसल्याच्या नंतर शेळी तिथून पुढं ताप येणं, बिमार पडणं असे पण चान्सेस होत. त्याच्यामुळं काय, शेळ्यांच्या खाली जास्त करून हेच पाहिजे, काय, मुरूम पाहिजे. आता हे बघा, बाहेर मुरूम बनवलेला आहे आपण. आणि बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांना 2 जागेवर कप्पे पाहिजे शेळ्या बांधण्याची. एक तर रात्रीचं असं कंपाऊंड पाहिजे आतमध्ये समजा शेडमध्ये, आणि नंतर बाहेर अशी जे आपण आता बनवलेलं आहे, तर असं तुम्ही समोर बनवू शकता, सपरी बनवू शकता. त्या सपरीमध्ये दिवसभर शेळ्या राहतात. आता आपल्या शेळ्या बसलेल्या आहेत सपरीमध्ये, असं तुम्ही नियोजन करू शकता, जेणेकरून आपली शेळी ही 2 जागेवर बांधल्याच्या नंतर मलमूत्र जे आहे ती ओली जागा आपली कोरडी होऊन जाते. तर मित्रांनो, काय आहे थोडक्यात सांगायचं, माहिती सांगायचा प्रयत्न मी तुम्हाला केला. कारण की आता पावसाळा सुरुवात झालेली आहे. समजा उद्यापासून आपल्याकडे पाऊस पडला नाही, पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. रात्री ते याला वैजापूरला भरपूर पाणी झाला, गारपीट झाली. तिथं मला पण व्हिडिओ पाठवला आमच्या मित्राने का, तर तिथं पण गारपीट झाली. तर माझ्या सांगण्याचं तात्पर्य एक, पूर्ण शेळी तुमची शेडमध्ये भिजली नाही पाहिजे. त्यांना चारा पण
हिरवा चारा जास्त प्रमाणात द्यायचा नाही पावसाळ्यामध्ये. हिरवा चारा हा 25 ते 30%च वापरायचा, 75% सुका चारा वापरायचा. कारण काय होतं माहिती आहे का, सुक्या चाऱ्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये गरमी वाढते आणि म्हणजे थंडावा कमी होतो आणि गरमी जास्त वाढते सुक्या चाऱ्यामुळं. त्याच्यामुळं आणि सुक्या चाऱ्यामुळं जे पाणी जास्त पितात शेळ्या. ओला चाराचं काय होतं, हिरवा चारा ज्यावेळेस आपण शेळ्यांना टाकतो त्यावेळेस काय होतं, पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये काय होतं, एखादं शितोडे पडून गेलेले असतात आणि ते ओला असतो, त्याच्यावरती पाणी साचलेलं असतं. ते जर आपण शेळ्यांना टाकलं त्याच्यापासून पण सर्दी होते, जुलाब होते. जे समजा आपण कोवळा जर चारा टाकला त्याच्यावरती पाणी जर असेल तर त्या पाण्यापासून शेळ्यांना पिल्लांना जुलाब होतात आणि जुलाब झाल्याच्या नंतर आपल्या शेळ्या पावसाळ्यामध्ये म्हणजे शेळीला संडास लागली नाही पाहिजे. पिल्लांना शेळीला संडास लागली की तुमची शेळ्या पिल्लं जास्त दागवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची म्हणजे एकच काळजी घ्यायची की त्यांना पावसामध्ये भिजू द्यायचं नाही. आता ज्या फिरस्ते आहेत त्यांना पर्याय नसतो, त्यांना फिरायला न्यावं लागतं. पण आता आपण नियोजन केलं, आपल्या बंदिस्त शेळ्या, त्याच्यामुळे आपण नियोजन काय केलं आहे, चाऱ्याचं खुराकाचं सगळं एका जागेवर असतो. आपल्या जवळपास आपला 3-4 प्रकारचा चारा आहे आपल्याकडं. हरभऱ्याचं भुसकट आहे, सोयाबीनचं भुसकट, तुरीचं भुसकट, कडबा आहे, त्याच्यानंतर बांडी कडबा पण आहे बारीक. तर असं नियोजन करावं लागतं पावसाळ्यामध्ये. त्याच्यानंतर 2 जागेवर असं जागा पाहिजे. बिमार पडण्याची कारणं तेच असतात. आता जवळपास 5 वर्ष झाले आपल्याकडे एकही पिल्लू दाखवलेलं नाही किंवा कुठलीच नुकसान झालेलं नाही आपली. खरं सांगायचं म्हणजे डॉक्टरांना बोलवायचं काम पडलं नाही. आपण थोडंफार छोटं मोठं दुखणं असलं तर आपण मेडिकलवर जातो, गोळ्या आणतो आणि त्या गोळ्यावरती आपलं पेशंट क्लिअर होतो. म्हणजे आतापर्यंत आपण कुठलाही आपला एखादा पिल्लू नाही किंवा शेळी नाही दागावलेलीच नाही खरं सांगायचं म्हणजे. कारण की आपलं काळजी घेणं आपली गरजेचं असतं. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये गोचिड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. कारण की ओली जागा असते, त्या ओली जागेवर तर काय होतं, एका जागेवर जर आपण जास्त प्रमाणात शेळ्या बांधल्या की गोचिड्याचं प्रमाण जास्त होतं. गोचिडे जास्त शेळ्यांना झाले की शेळ्या खराब होतात, त्याच्यापासून ताप येतो शेळ्यांना. हे पण आपल्याला जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये अशा काळज्या घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्या शेळ्या आज माझ्याकडे आता जवळपास 19 मेंबर आहे, तर मला पण थोडं काळजीच घ्यावं लागणार यावर्षी. याच्या अगोदर आपल्याकडे एवढे मेंबर नव्हते आणि परत आपण 2-4 मेंबर आता समजा 2-3 शेळ्या परत खरेदी करणारच आहोत. 1 महिना 2 महिन्याला समजा जेव्हा पाऊस पडन चांगला त्यावेळेस. आणि चाऱ्याचं नियोजन तुम्हाला जर नवीन चारा लावायचा असेल तर तुम्ही आता जून महिन्यामध्ये लावू शकता. कारण की जे काही लॉंग समजा 3-4 महिन्याला खाल्ले येणारे चारे आहेत, 2.5-3 महिन्याला 4 महिन्याला, ज्याच्यामध्ये मार्वेल आहे, तुती आहे, सुबाबळ आहे, शिवरी आहे, असे हिरवे चारे जर आता तुम्ही लावली तर हे पुढं हिवाळ्यामध्ये तुम्हाला शेळ्यांना खायला कामी येतात. तर मी पण लावणार आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच की आतापासून जर नियोजन केलं काटेकोर पद्धतीनं आणि शेळ्यांना पावसाळ्यामध्ये खुराक 100% आणि 100% द्यायला पाहिजे. एक टाईम सकाळी द्यायचा. सकाळी द्यायला म्हणजे काय होतं, दिवसभर रवंतमध्ये तो जिरला जातो. संध्याकाळी जेणेकरून संध्याकाळी शेळ्यांना खुराक द्यायला नाही पाहिजे. द्यायचा तर फक्त सकाळी एक वेळेस जर दिला तर भरपूर झाला. खुराक असला म्हणजे काय होतं, जनावरं पाणी पितात आणि चारा पण आवडीनं खातात. तर अशी काळजी घ्या, आपल्या शेळ्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. पावसाळा आता उद्यापासून सुरू होत आहे आणि जास्तीत जास्त नियोजन शेळ्यांचं करा जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असेल तर आपल्या प्रोफाईलला नक्कीच फॉलो करा. भेटू असे नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.